गुरुभक्ती. गुरुभक्ती आयुष्यात खूप महत्वाची आहे. संदीपणजी आपल्या गुरूंच्या सेवेत होते. एक दिवस अचानक त्यांच्या गुरूंनी विचित्र वर्तन सुरू केलं. वीट, दगड, मलमूत्राने माखलेले कपडे ते शिष्यांच्या अंगावर फेकू लागले, थुंकू लागले. महिने महिने ही लीला त्यांची चालूच राहिली. हळूहळू सगळे शिष्य निघून गेले. कोणी म्हणालं गुरु वेडे झाले, कोणी त्यांच्या कृत्यांना बघून घाबरून पळत सुटलं. पण एक शिष्य मात्र तिथं राहिला, ते म्हणजे संदीपणजी. एक दिवस गुरु शांत भावामध्ये असताना संदीपणजींना जवळ बोलवून म्हणाले, बाळा, मला नेमकं काय झालं होतं हे मला कळलंच नाही. आपले बाकीचे शिष्य कुठे गेले? संदीपणजी म्हणाले, गुरुदेव, ते निघून गेले. का? गुरूंनी विचारलं. काहींना आपण वेडे वाटलो, काहींना आपल्या क्रिया सहन झाल्या नाही, म्हणून सगळे निघून गेले. पण संदीपणजी, मी जे सगळं केलं ते तुझ्यावरही केलं बाळा. हो गुरुदेव, अगदी सगळंच केलं. मग तू मला सोडून का नाही गेलास? संदीपणजी म्हणाले, गुरुदेव, मी गेलो असतो तर तुम्हाला खायला कोणी दिलं असतं, आंघोळ कोणी घातली असती. हे ऐकून गुरूंच्या डोळ्यात पाणी आलं. ते म्हणाले, मी माझ्या तपावर भगवत धामी तर जाईनच, पण बाळा, जगाचा चालक मालक असणारा भगवान श्रीकृष्ण परमात्मा तुझं शिष्यत्व स्वीकारतील. आणि गुरूंचं प्रमाण हेच सिद्ध झालं. आणि नेमकं तेच झालं. मुख्य आसनावर बसावं संदीपणजी गुरुजींनी आणि खाली बसून भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांना शिक्षण घ्यावं.